नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सिंह राशीचे राशी भविष्य. कारण काही दिवसातच शनी महाराज वक्री होणार आहेत. 137 दिवसांचा हा प्रवास सुरू करणार आहे. तर हा काळ कसा असेल सिंह राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 13 जुलै 2025 ही ती तारीख आहे जेव्हा शनी महाराज मीन राशीत वक्री होणार आहे. सिंह राशीसाठी हा काळ अंतर्मुख होण्याचा, जुन्या कर्मांचं मूल्यांकन करण्याचा आणि नात्याचं सत्य तपासण्याचा आहे. शनी आता सिंह राशीच्या अष्टम स्थानात वक्री जात आहे. अष्टम स्थान म्हणजे अचानकता, संशोधन, मृत्यू, अर्थ, पुनर्जन्म, गुढता, वडिलोपार्जित कर्म आणि गुप्त संकट. या काळात सिंह राशीने कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये, कारण अष्टम वक्री शनी हे आयुष्याचा पाया डळमळीत करू शकतात. विशेषतः जेव्हा अहंकार, गर्व आणि अतिविश्वास याचा हस्तक्षेप होतो. सिंह राशीचा स्वभाव तेजस्वी, राजस आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतो, पण अष्टम वक्री शनी अशा तेजाला अंधार दाखवतो. एक असा अंधार जिथे आत्मनिरीक्षणाशिवाय यश शक्य नाही. या 137 दिवसात जुने गुन्हे, जुने हिशोब, जुनी दुखणी परत उफाळून येऊ शकतात. शरीरावर परिणाम, मानसिक थकवा, आर्थिक संकट किंवा गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. पण लक्षात ठेवा, शनी ही शिक्षा देतो कारण त्याला परिपूर्णता हवी असते. अष्टम वक्री शनी तुम्हाला मोडेल, पण योग्य आचरण असेल तर पुन्हा घडवेलही. या काळात तुम्ही कोणालाही दुखावू नका, विशेषतः वृद्ध स्त्रिया आणि सेवक वर्ग, अन्यथा त्याचा थेट फटका आयुष्यात बसतो. दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शन शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा आणि अनाथ, गरीब किंवा अपंगांना मदत करत राहा. या काळात ध्यान, साधना, मौन ठेवणं हे सिंह राशीच्या आत्मिक उन्नतीसाठी सर्वोत्तम मार्ग असणार आहे. शनी मार्गी झाल्यानंतर जे सिंह राशीचे जातक आत्मशुद्धी करून बाहेर पडतील, त्यांच्यासाठी नवे दरवाजे उघडतील. आर्थिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर. म्हणून या वक्री गतीचा शेवटचा भाग हे उरलेले 13 दिवस अत्यंत सावधगिरीने, शांततेने आणि अंतरात्म्याच्या आवाजाने पार करा, कारण शनी वक्री आहेत 137 दिवस. आणि आता खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात घडतील. 13 दिवसानंतर शनी वक्री होतील. सिंह राशीसाठी काहीतरी खोलवर घडणार आहे. एक नवा अध्याय सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुमचं मन, शुद्ध आचरण, सात्विक आहार आणि संयम अबाधित असणं गरजेचं आहे. हे होतं सिंह राशीचं राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.